Androclus took the paw in his left hand. Deftly he pulled out the thorn. Then, tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. Androclus remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed Androclus wherever he went. In the meanwhile, Androclus' master had complained to the authorities that his slave Androclus had run away. Soldiers were sent in all directions to capture Androclus. They searched for him high and low but couldn't find him. At last they came to the forest where Androclus lived. It so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androclus in chains in a prison. The lion was caged. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. Running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androclus too was to be thrown to the wild beast. आपण आता याचं एक्सप्लेनेशन पाहूयात. Androclus took the paw in his left hand. अँड्रोक्लसनं त्याचा जखमी झालेला पाय डाव्या हातामध्ये पकडला. डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. आणि कुशलतेने आणि पटकन ही पुल्ड आउट द थॉर्न, त्यानं तो काटा ओढला. देन टेअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग. टू टिअर मीन्स फाडणे. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग, स्वतःच्या कपड्याचे तुकडा काढून. द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. द काइंड मॅन बाउंड अप, त्या दयाळू माणसानं बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ, बांधला त्या पट्टीच्या सहाय्यानं जखमी झालेला त्याचा पंजा. टू हिज सरप्राईज अँड वंडर, आणि त्याला आश्चर्यच वाटलं. काय झालं नंतर? द लॉयन देन लिक्ड हिज आर्म. त्या सिंहानं त्याचा हात चाटला. ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड, जणू काही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आभार मानण्यासाठी. अँड्रोक्लस रिमेन्ड विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन. अँड्रोक्लस रिमेन्ड विथ द लॉयन, अँड्रोक्लस लॉयनसोबत थांबला. टिल इट कुड वॉक अगेन, जोपर्यंत तो चालू शकेल, त्याला चालता येईल तोपर्यंत तो त्याच्यासोबत थांबला, राहिला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. तो जंगलात जाऊन शिकार करायचा अँड शेअर हिज फूड, आणि ते अन्न त्याला द्यायचा विथ हेल्पलेस बीस्ट, शेअर करायचा त्या असह्य अशा सिंहासोबत. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वूड, आणि दररोज तो सिंहाची जी जखम आहे त्याला स्वच्छ करायचा आणि ड्रेसअप करायचा, त्याला पट्टी बांधायचा. सून द लॉयन वॉज एबल टू मूव्ह अबाउट, आणि लगेच काही दिवसानंतर त्या सिंहाला चालता येऊ लागलं. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस, अनेक वेळेला तो फॉलोड म्हणजे मागोमाग जायचा अँड्रोक्लसच्या. व्हेअर एव्हर ही वेंट, जिथं जिथं अँड्रोक्लस जाईल तिथं तिथं तो त्याच्या पाठीमागं फिरत फिरत जायचं. इन द मीन व्हाईल, या दरम्यान हे घडत असताना, या कालावधीमध्ये अँड्रोक्लस मास्टर
अँड्रोक्लसच्या मालकानं हॅड कंप्लेन्ड तक्रार दिली होती टू द अथॉरिटीज, ह्या अथॉरिटीजकडं, अधिकाऱ्याकडं, त्यांच्या वरिष्ठाकडं, दॅट हिज स्लेव अँड्रोक्लस हॅड रन अवे, त्यांचा गुलाम अँड्रोक्लस हा पळून गेला अशी तक्रार त्यानं कंप्लेन दाखल केली. सोल्जर्स वेर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लस, सोल्जर्स हे सगळीकडं पाठवण्यात आले त्याला पकडण्यासाठी. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो, आणि त्या सोल्जर्सनी, त्या सैनिकांनी त्याचा शोध घेतला अँड्रोक्लसचा. हाय अँड लो म्हणजे ही फ्रेज आहे बघा, हाय अँड लो म्हणजे सर्वत्र, सगळीकडे, इतरत्र. बट कुडंट फाइंड हिम, परंतु त्याचा काही शोध लागला नाही. ॲट लास्ट, अखेरीस, दे केम टू द फॉरेस्ट, ते सैनिक जंगलात आले. व्हेअर अँड्रोक्लस लिव्हड, जिथे अँड्रोक्लस राहत होता. इट सो हॅपन्ड दॅट अँड्रोक्लस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे व्हाईल द लॉयन रेस्टेड नियर द केव. इट सो हॅपन्ड दॅट, असं घडलं, दॅट अँड्रोक्लस हॅड गॉन आउट अलोन, अँड्रोक्लस एकटाच बाहेर गेला होता त्या दिवशी. व्हाईल द लॉयन रेस्टेड नियर द केव, आणि सिंह त्या गुंफेजवळ रेस्ट करत होता, आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स, आणि दोघंही, अँड्रोक्लस अँड लॉयन ऑल्सो, फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स, सैनिकाच्या हाताला लागले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी, सोल्जर्स त्यांना शहरात घेऊन गेले वापस त्याच्या मालकाकडं. दे पुट अँड्रोक्लस इन चेन्स इन द प्रिझन, त्याने अँड्रोक्लसला साखळदंडामध्ये बांधलं आणि प्रिझनमध्ये म्हणजे त्या तुरुंगात ठेवलं. द लॉयन वॉज केज्ड, आणि सिंहाला सुद्धा त्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं. इन दोज डेज, त्या काळामध्ये, पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ द सिरियस क्राईम, जे लोक गंभीर गुन्ह्यामध्ये गुन्हेगार म्हणून सिद्ध होते, वेअर फेड टू वाईल्ड बेस्ट, त्यांना जंगली पशूच्या तोंडाला दिलं जायचं, त्याला जंगली पशूच्या पुढं टाकल्या जायचं, म्हणजे सिंहाच्या समोर, वाघाच्या समोर, जेणेकरून त्यांनी वाघानं सिंहानं त्यांना खाऊन टाकावं. किंवा शिवाजी महाराजांच्या काळात जसं हत्तीच्या पायाखाली दिल्या जात होतं त्याप्रमाणे, ॲज अ पनिशमेंट, एक शिक्षा म्हणून. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम, एखाद्या मालकापासून पळून जाणं हा खूपच सिरियस, गंभीर असा गुन्हा त्यावेळेला समजला जात होता. त्या गुलामाने पळून जायचं नाही, निमूटपणे ते सहन करायचं. देअरफॉर अँड्रोक्लस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बिस्ट, त्याच्यामुळं अँड्रोक्लसला सुद्धा वॉज थ्रोन म्हणजे टाकण्यात आलं होतं, फेकण्यात आलं होतं त्या वाईल्ड बिस्टच्या समोर.